कधी असं वाटलंय की जीवन थांबलंय आणि संकट फार मोठं आहे, पण जेव्हा स्वामी समर्थ हात धरतात मग काहीच भीती नाही. कृपया हा अनुभव शेवटपर्यंत ऐका. 26 जानेवारी 2025 रविवारचा दिवस होता. आम्ही तिघेजण सकाळी कोल्हापूरहून अक्कलकोटला निघालो. दर्शन घेतलं, स्वामी चरित्र वाचन झालं, मन भरून आलं, श्रद्धा वाढली, खूप छान वाटलं. दर्शनानंतर आम्ही परत थेट कोल्हापूरकडे निघालो. अक्कलकोटवर थोडे गेल्यानंतरनं आमचे आल्टो अचानक थोडंफार आवाज करत होते. आम्ही पाहिलं, काही अडचण नाही, पण आवाज पुन्हा परत आला. मनात विचार होता, काहीतरी होतंय का? थोडंफार हायवेवर आलो. अचानक जोराचा आवाज आला. गाडी हलत होती. वेळेवर ब्रेक मारला, खाली उतरलो. मग एक मोठा ट्रक मागे होता आणि आमच्या गाडीचे दोन्ही चाक रिकामे झाले होते आणि त्याचे सगळे नटबोल्ट इकडे तिकडे पिसकळीत पडले होते. आम्ही वेळेवर ब्रेक मारला. हायवेच्या मधोमध सर्व नट विस्कळीत होते. आम्ही एक एक करून सर्व नट पाहिले आणि नीट आम्ही बसवले. त्यानंतरनं एक सिग्नल करत होतो मी स्वतः, तिथून येतोय गाडी थांबलेली आहे आणि पुढे जाण्यासाठी इकडे मार्ग धरा. तेवढ्यात ट्रॅफिक पोलीस आले, पण पूर्ण गाडी ठीक होईपर्यंत काहीच त्रास झाला नाही. हे सर्व घडलं स्वामी दर्शनानंतर. त्यामुळे मनात एकच भावना आणि भीती नाहीच होती, फक्त विश्वास आणि कृतज्ञता. तिथून परतताना आम्हाला हा अनुभव, नशीब, श्रद्धा आणि स्वामींचा आधार किती मोठा असतो हे एकदम समजलं. स्वामी फक्त दर्शन देत नाहीत, ते संकटातून मार्ग काढतात, आयुष्य बदलतं, मन शांत करतात. आजही हा अनुभव आठवला की अंगावर शहारे आणि काटे येतात. ही कथा आपल्याला शिकवते, संकट कितीही मोठं असो तरी विश्वास ठेवलास स्वामी तुमच्या पाठीशी असतात आणि नशीबही तुमच्या हाती असतात. संकटात हात धरते ते फक्त देव नाही, तो स्वामी समर्थांचा अनुभव आहे, जो श्रद्धा ठेवणाऱ्यांचा कायम आधार असतो. बोला श्री स्वामी समर्थ.